2008 महावीर जयंतीनिमित्त महावीरांबद्दल सांगणार आहे. भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये चैत्र शुद्ध त्रयोदशीला बिहार राज्यामध्ये कुंडलपूर येथे झाला. दरवर्षी त्यांच्या जन्मदिनी महावीर जयंती देशभरात साजरी केली जाते. भगवान महावीरांची 5 अनुव्रते होती. ती जगाला एक आदर्श जीवनशैलीचा कसा अंगीकार करावयाचे हे त्यांनी सांगितले. 1 अहिंसा व्रत, 2 सत्य बोलणे, 3 चोरी न करणे, 4 अपरिग्रह म्हणजेच आवश्यक वस्तूंपेक्षा जवळ जास्त वस्तू न ठेवणे. ब्रह्मचर्य व्रताचे म्हणजे स्वतःची व पतीशिवाय इतरांना बंधू भगिनींप्रमाणे मानणे. मी आज तुम्हाला त्यांच्या 2 गोष्टींबद्दल सांगणार आहे, अहिंसा व मोह. भगवान महावीर सांगतात की सर्व प्राण्यांना, तो मानव असो की पशु पक्षी असो, तो मानव असो की किंवा पक्षी असो, त्यांना जगामध्ये जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. सर्वांना समताभाव ठेवणे हे महावीरांनी सांगितले आहे. आज आपण पाहतो की या जगामध्ये अनेक देश मोहापायी एकमेकांचे शत्रू बनले आहेत. त्यामुळे हिंसा खूप होत आहे. कोणाला तेल साठा पाहिजे, कोणाला दुसऱ्याची जमीन ताब्यात घ्यावयाची आहे. आपल्या स्वतःच्या धर्माचे वर्चस्व इतरांवर स्थापन करण्यासाठी तो अत्यंत क्रूर शस्त्रांचा वापर करीत आहे. कित्येक घरे पडत आहेत. बॉम्बमुळे, क्षेपणास्त्रामुळे समुद्रातील जीव, वातावरणातील जीव तसेच मनुष्य जीव हे सर्व नष्ट होत आहे. यालाच हिंसा म्हटले आहे. महावीरांनी हे सर्व सोडून अहिंसा व्रताचे पालन करण्यास सांगितले आहे. त्यांच्या व्रताचे आपण पालन करू तरच या पृथ्वीवर सर्वत्र शांती लाभेल. जसे मानवाला जगात जगण्याचा अधिकार आहे, तसेच प्राण्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. जीवो जीवस्य जीवनम, म्हणूनच अहिंसा हा सर्वोच्च धर्म आहे. महावीरांनी शुद्ध आहार, शाकाहार असा संदेश देऊन आपण जसे खाऊ तसेच आपले आचार विचार होतात, म्हणून तो श्रेष्ठ आहार शाकाहार आहे. तसेच प्रत्येकाने मोहावर नियंत्रण ठेवले पाहिजे. मानवाच्या मोहामुळे आज जगात सर्वत्र पर्यावरणाचा समतोल राहत नाही. मानवाला आज सर्व काही पाहिजे, गाडी पाहिजे, घर पाहिजे, चैनीमध्ये राहावयास पाहिजे. त्यासाठी हिंसा सुद्धा करण्यास मागे पुढे पाहत नाही. तरी मोहाचा त्याग करून जगा आणि जगू द्या हे तत्व अंमलात आणले पाहिजे, तरच या विश्वामध्ये लावेल. भगवान महावीरांच्या शिकवणीचा आदर करून आणि त्यांचे जीवनात कसे लागू करता येतील याचे आपण चिंतन करूया. एवढेच बोलून मी माझे शब्द संपवतो.